तर ह्या पोकळ्याच्या भाजीसाठी माझी आणि माझ्या मिस्टरांची थोडी वादावादी व्हायची. काय करायचे मी, फक्त लसणावर पोकळा किंवा तांदळीची भाजी टाकायचे आणि त्यांना काही ते मिळमिळीत वाटायचं. त्यांना काही ते आवडायचं नाही. मग मला म्हणायचे काही ह्याच्यात जरा मिरची टाकत जा की. त्याचं काय होतं, एकदम बारीक चिरलेली मिरची या भाजीत टाकली ना आणि ती खाताना तोंडात आली ना की ती टेस्ट बरोबर लागत नाही. मग मी काय केलं, सुवर्णमध्ये साधत थोड्याशा अशा लांबट चिरलेल्या मिरच्या मी यामध्ये टाकल्या, म्हणजे मग त्या खाताना बाजूला काढून टाकता येतात. चुकून ही भाजी जर खारट झाली ना तर अशा पद्धतीनं पाणी बाजूला काढायचं आणि ते फेकून द्यायचं. आणि जर भाजी पूर्ण शिजल्यानंतर तुमच्या लक्षात आलं ना की भाजी खारट झाली आहे, तर अर्धी वाटी पाणी टाकायचं, ते मिक्स करायचं आणि ते पाणी बाजूला काढून टाकायचं. तर कशी वाटली तुम्हाला ही टिप? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.